हे गाईज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका करंट अफेअर्सच्या टॉपिकचं शॉर्ट ॲनालिसिस बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे व्हाईट हाऊसने प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांना ट्विटरवरून अनफॉलो का केलं. ठीक आहे, ॲक्च्युली डिस्कशन म्हणता नाही येणार, हा तर एका म्हणजे क्वेश्चन्सचा आन्सर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल असं मी म्हणतो. तर बघूया डिटेलमध्ये की काय झालं, नेमकं का अनफॉलो केलं ट्विटरवरून. व्हाईट हाऊसने आधी 2 ते 3 वीक्स आधी बऱ्याच इंडियन ऑफिशियल्सला त्यांनी फॉलो केलं होतं ट्विटरवरती, आणि आत्ता रिसेंटली व्हाईट हाऊसने त्या सगळ्यांना अनफॉलो करून टाकलेलं आहे. तर नेमकं काय रिझन आहे, यामध्ये काय डिप्लोमॅटिक काही संकेत आहेत का, तर हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी ट्विटर म्हणजे काय की एक US बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, ज्यावरती म्हणजे ज्यांचं अकाउंट असेल ते एकमेकांना फॉलो करू शकतात. म्हणजे हे एक एकमेकांबद्दल रिस्पेक्ट दाखवण्याचं एक प्लॅटफॉर्म म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर बरेचसे पॉलिटिशियन्स आहेत ट्विटर हँडल जे यूज करतात, आणि बरेच अनाऊन्समेंट म्हणजे फास्ट प्रोपगेट करायचं असेल, लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर ते ट्विटरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतात काही अनाऊन्समेंट, पॉलिटिशियन्स वगैरे. तर असंच एक अकाउंट आपलंसुद्धा आहे, माय गव्हर्नमेंट ट्रॅक. तुम्ही इथे फॉलो करू शकता. @माय गव्हर्नमेंट ट्रॅक हा ID आहे. ठीक आहे, तर इथे चॅनल ट्विटरचं अकाउंट तुम्ही फॉलो करू शकता. तर बेसिकली काय झालेलं आहे की व्हाईट हाऊसने 2 ते 3 वीक्स अगोदर बऱ्याच इंडियन ऑफिशियल्सला फॉलो केलं होतं ट्विटरवरती. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि प्रेसिडेंट पण होते. ठीक आहे, त्याचबरोबर US ॲम्बॅसी टू इंडिया, इंडियन ॲम्बॅसी टू US, ठीक आहे, नंतर इंडियन ॲम्बॅसेडर, हे सगळ्याच म्हणजे ह्या मेन लोकांना, तर इंडियन ऑफिशियल्सला व्हाईट हाऊसने स्टार्टिंगला फॉलो केलं होतं. ठीक आहे, 2 ते 3 वीक्स अगोदर. ॲक्च्युली व्हाईट हाऊसमध्ये लिमिटेड नंबर ऑफ फॉलोअर्स आहेत. व्हाईट हाऊस ज्यांना फॉलो करते खूप लिमिटेड आहे. त्यामध्ये अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत, त्यात त्यांचेच अमेरिकन ऑफिशियल्स आहेत. ठीक आहे, तर सहजासहजी व्हाईट हाऊस या ट्विटर हँडलवरनं कोणाला फॉलो केला जात नाही. पण तरी पहिल्यांदाच भारतामध्ये म्हणजे इंडियन ऑफिशियल्सला पहिल्यांदाच या व्हाईट हाऊसने ट्विटरवरती फॉलो केलं होतं. तर त्याच्या बरेच न्यूज पण आले होते की मोदी बिकम्स ओनली प्राईम मिनिस्टर टू बी फॉलोड बाय व्हाईट हाऊस ऑन ट्विटर. ठीक आहे, तर बरीच प्रशंसा झाली होती भारतीयांची, मोदींची, राष्ट्रपतींची. ठीक आहे, की सर्वात आधी म्हणजे त्यांना ट्विटरवरनं फॉलो केलं गेलं व्हाईट हाऊसकडून. ठीक आहे, तर आणि बरेच त्यानंतर काय झालं की आता रिसेंटली वीक्स आफ्टर म्हणजे ही हेडलाईन होती न्यूजपेपर्सची. वीक्स आफ्टर फॉलोइंग PM मोदी ऑन ट्विटर, व्हाईट हाऊस हिट्स अनफॉलो. ठीक आहे, तर काय झालं होतं की ट्विटरने, व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलने जेवढ्या लोकांना आधी फॉलो केलं होतं, इंडियन ऑफिशियल्स असो, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी असो की प्रेसिडेंट असो, तर त्या सर्वांना अनफॉलो केलं. तर नेमकं काय रिझन होतं अनफॉलो करण्याचं ते अद्याप म्हणजे कोणाला माहिती नव्हतं त्यावेळी. ठीक आहे, की का अनफॉलो केलं. तर अनफॉलो केलं त्याच्यावरनं बऱ्याच चर्चा झाल्या. ठीक आहे, भारतामध्ये, की बरेच पॉलिटिशियन्स इन्व्हॉल्व झाले त्यामध्ये, की काय झालं नेमकं, का अनफॉलो केलं. ठीक आहे, बऱ्याच त्यांनी प्रतिक्रिया पण दिल्या. त्याचबरोबर न्यूज चॅनल, मीडिया यांनी सर्वांनी हा विषय एकदम टॉपवर नेऊन ठेवला होता की नेमकं काय झालं, का अनफॉलो केलं इंडियन ऑफिशियल्सला. आणि ह्या हेडलाईन्स तुम्ही बघू शकता. व्हाईट हाऊस अनफॉलोज PM मोदी, प्रेसिडेंट कोविंद ऑन ट्विटर. ठीक आहे, तर अशा बऱ्याच काही इंटरनॅशनल न्यूजपेपर्समध्ये पण न्यूज आलेली होती. आणि तुम्ही पाहू शकता की लोकल न्यूजवाल्यांनी पण अशा हेडलाईन्स टाकल्या होत्या की चंद दिनों में बदला अमेरिका का रुख, ट्विटर पर व्हाईट हाऊसने मोदी को किया अनफॉलो. ठीक आहे, म्हणजे जसे की खूप मोठी गोष्ट झाली. ठीक आहे, की काय झालं नेमकं. आणि त्याच कालावधीमध्ये भारताने बऱ्याचशा देशांना ते एक ड्रग प्रोव्हाइड केला होता, हायड्रोक्लोरोक्विन.
तर यामुळे पण सुद्धा भारतीयांची खूप प्रशंसा झाली होती आणि त्यामध्येच त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर लगेच अमेरिकाने त्याच्या व्हाईट हाऊस ट्विटर हँडलनी अनफॉलो केलं होतं. तर नेमकं रिझन काय होतं तर ते कोणाला माहीत नव्हतं. तर मी इथे न्यूज चॅनलसोबतच बरेचसे पॉलिटिशियन होते. आता इथे राहुल गांधीचं पण ट्विट आहे, आय एम डिसमेड बाय द अनफॉलोइंग ऑफ आवर प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर बाय व्हाईट हाऊस. आय अर्ज द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स टू टेक अ नोट. ठीक आहे, त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला सांगितले की तुम्ही याची दखल घ्या. ठीक आहे, का अनफॉलो केलं म्हणजे बघू शकता की हा एक टॉपिक बऱ्याच लोकांनी उचलून धरला होता. त्यामुळे व्हाईट हाऊसला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं फर्स्ट टाईम की आम्ही का अनफॉलो केलं इंडियन ऑफिशियल्सला. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट होते. तर त्यांनी एक्झॅक्टली काय होतं त्यांचं एक्सप्लेनेशन ते इथं मी सांगणार आहे. तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारी लास्ट वीकमध्ये प्रेसिडेंट ट्रम्पची व्हिजिट होती इंडियामध्ये. ठीक आहे, त्यांनी व्हिजिट केलं होतं प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा. ठीक आहे, तर त्या व्हिजिटच्या कालावधीमध्ये ठीक आहे म्हणजे त्यांचं असतं काय की जेव्हा पण त्यांचे ऑफिशियल्स USA ऑफिशियल्स त्यामध्ये प्रेसिडेंट राहो की त्यांची टीम राहो कुठल्या देशाच्या दौऱ्यावर जातात. ठीक आहे, प्रेसिडेन्शियल व्हिजिट जेव्हा असते तर तेव्हा नेमकं काय होतं द व्हाईट हाऊसचं जे ट्विटर हँडल आहे ते म्हणजे जे होस्ट कंट्री आहे. आता जसं फेब्रुवारी लास्ट वीकमध्ये नमस्ते ट्रम्प. ठीक आहे, तर हा जो प्रोग्राम होता त्याच्या निमित्ताने प्रेसिडेंट ट्रम्प त्यांची व्हिजिट होती इंडियामध्ये. ठीक आहे, तर होस्ट कंट्री कोण झालं आपण इंडिया. तर जी होस्ट कंट्री आहे त्याच्या काही इंडियन ऑफिशियल्सला व्हाईट हाऊस फॉलो करते. ठीक आहे, आणि नंतर अनफॉलो करते. त्यांचं एक्सप्लेनेशन पण त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते इथे बघूया आपण. सी फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेसिडेन्शियल व्हिजिट द अकाउंट टिपिकली फॉलोज फॉर अ शॉर्ट टाइम द होस्ट कंट्रीज ऑफिशियल्स. ठीक आहे, का फॉलो करता टू रिट्वीट देअर मेसेजेस इन सपोर्ट ऑफ द व्हिजिट. ठीक आहे, फक्त हाच हेतू असतो त्यांचा फॉलो करायचं अनफॉलो करायचं. कशासाठी फॉलो करतो टू रिट्वीट देअर मेसेजेस इन द सपोर्ट ऑफ द व्हिजिट. याआधी पण सुद्धा जेव्हा ट्रम्प जपानच्या व्हिजिटवरती होते तेव्हा व्हाईट हाऊसने जपानच्या काही ऑफिशियल्सला फॉलो केलं होतं, नंतर अनफॉलो केलं. पण जपानच्या लोकांनी ठीक आहे जपान गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी हा मुद्दा एवढा काही उचलून धरला नव्हता की ओके का अनफॉलो केलं तुम्ही, पहिल्यांदा फॉलो केलं नंतर अनफॉलो का केलं. पण आपल्या इंडियन मीडियाने असो किंवा इंडियन न्यूज चॅनल्स इंडियन पॉलिटिशियन्स तर त्यांनी हा मुद्दा एकदमच टॉपवरती नेऊन ठेवला की का अनफॉलो केलं. त्यामुळे त्यांना व्हाईट हाऊसला याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं. ठीक आहे, तर इथे टू म्हणजे काय मेन रिझन काय टू जे होस्ट कंट्री असते तर त्यांचे जे मेसेजेस असतात ते रिट्वीट करण्यासाठी इन द सपोर्ट ऑफ द व्हिजिट. ठीक आहे, तर हेच मेन रिझन आहे अनफॉलो करण्याचं. तर बाकीच्या सगळ्या अफवा आहेत की आपण ते हायड्रोक्लोरोक्विन प्रोव्हाइड केलं त्याच्यानंतर अमेरिका विसरलं वगैरे वगैरे जे लोकल न्यूज चॅनलवरती दाखवत होते. तर ते काय एक्झॅक्ट रिझन आपण म्हणू नाही शकत. ठीक आहे, तर हे त्यांचे एक नॉर्म्स आहेत की स्टार्टिंगला फॉलो करतात नंतर अनफॉलो करतात जे प्रेसिडेन्शियल व्हिजिट असते जी होस्ट कंट्री असते त्याच्या ऑफिशियल्सला. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आन्सर कळालेला असेल. ठीक आहे, की का नेमकं अनफॉलो केलं. आणि मला एक विचारावं वाटतं की खरंच हा मुद्दा एवढा होता का की तुम्ही म्हणजे इंडियन पॉलिटिशियन्स असो किंवा इंडियन न्यूज चॅनल्स असो त्यांनी हा मुद्दा एवढा उचलून धरला की व्हाईट हाऊसला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं की खरंच आम्ही का अनफॉलो केलं. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.